नमस्कार, मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रांगडा, आक्रमक आणि भाषा शैलीच्या माध्यमातून मैदान गाजवणारा नेता अर्थात सुरेश धस यांचा राजकीय प्रवास जाणून घेतला। परंतु एक प्रश्न आपण अर्धवट सोडला होता, तो म्हणजे सुरेश धस यांच्या आक्रमकतेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का? का ते स्वतंत्रपणे मराठवाड्यातील स्वतःला पुढचं नेतृत्व म्हणून समोर करत आहे? कोण आहे सुरेश धस यांचा आका? जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सुरेश धस हे स्वतंत्र विचाराचे नेते आहेत। त्यांनी गोपीनाथ मुंडेंना साथ दिली आणि गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात मैदानात देखील उतरले। मागच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेलच। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या विरोधात आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते आता मैदानात आहेत। मुंडे कुटुंबाच्या गडात स्वतःला टिकवून ठेवणं आणि विरोध पत्करून जिंकणं आणि आता तर उघड विरोध थेट नडतायत सुरेश अण्णा धस। अण्णा म्हटलं की वाल्मिकांना कराड यांच्या आधी सुरेश अण्णा धस यांचं नाव येतं। बीडमधील दोन अण्णा आणि त्यांचे दोन आका। वाल्मिकांना कराड यांचे आका कोण हे तर सुरेश धस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, परंतु मग सुरेश अण्णा धस यांचे आका कोण? पंकजा मुंडेंना त्यांचा विरोध, त्यामुळे पंकजा मुंडेंचं नाव यादीत नाही। 2024ला पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील मतभेद खऱ्या अर्थानं समोर आले। राष्ट्रवादी त्यांनी सोडली, त्यामुळे अजित पवार यांचं नाव देखील यादीत नाही। आता दोन नावं शिल्लक राहतात, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार। जिथं कुणाचाच हात नसतो तिथं शरद पवारांचा अदृश्य हात असतो, अशी एक म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचलित आहे। मनोज जरांगे पाटील, सुरेश धस एकाच मंचावर येऊन धनंजय मुंडेंना उघडपणे घोडे लावत आहेत। जे घडतंय ते शांतपणे बघणारे सध्या दोन प्रमुख नेते आहेत, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे शरद पवार। देवेंद्र फडणवीस हे सुरेश धस यांना सहज आवरू शकतात, प्रश्नच नाही। भाजपचे आमदार आहेत आणि फडणवीसांच्या मर्जीच्या बाहेर जाऊन काम करण्याची महाराष्ट्रात सध्या तरी कोणत्याच भाजपच्या आमदारामध्ये हिम्मत नाही, हिम्मत करू शकत नाही। मग सुरेश अण्णा धस एवढ्या हिमतीने कसं काय बोलत आहेत? त्यांना पूर्ण सूट दिली गेली आहे का? आणि त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नाही असं कसं होऊ शकतं? शरद पवार देखील या विषयाला फूस देऊ शकतात। धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी पवारांनी ताकद लावली, मात्र महाराष्ट्रात आघाडीचा सुपडा साफ झाला, त्यामुळे बीडचा विषयच नाही। मनोज जरांगे पाटील देखील धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी आघाडीला अर्थात पवारांना सहकार्यच करत होते असं म्हणावं लागेल, मात्र त्यांना देखील यश आलं नाही। जरांगे पाटील पवारांचं ऐकतात, जरांगे पवारांचा माणूस आहे हे नेरेटिव्ह देखील यशस्वीरित्या पेरलं गेलं आणि जर त्यात तथ्य असेल तर मग शरद पवार जरांगेंना आवरू शकतात, धसांना आवरू शकतात। मात्र शरद पवारांनी हळूच मुंडे विरोधी भूमिका घेतली असून देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य होईल असं राजकारण शरद पवार करत आहेत, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळं धस यांना फडणवीसांचं बळ आणि फडणवीस यांना पवारांची छुपी साथ, कारण दुश्मन का दुश्मन दोस्त होता है ही गोष्ट राजकारणात प्रामुख्यानं पाळली जाते। आणि धनंजय मुंडे जर अडचणीत येत असतील तर पवारांना चांगलंच आहे की। त्यातच आता करुणा मुंडे वरच्या कोर्टात जाणार अशी बातमी बघण्यात आली आहे। म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशी गत धनंजय मुंडेची करण्याचा प्रयत्न असणार आहे। सगळेजण आपापला राजकीय फायदा बघणार आहेत, मात्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी ही समाजाची खरी अपेक्षा आहे। मग आकाचे आका कुणीही असो, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।